पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता मिळणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। आताच 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झाले। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी आज अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत, त्यामुळे शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना दिला हिशेब। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एका कार्यक्रमात भाषण सुरू असतानाच काही शेतकऱ्यांनी दादा कर्जमाफीबद्दल बोला अशी मागणी केली। त्यावर पवारांनी 8 लाख कोटी रुपयांच्या बजेटमधून पगार, पेन्शन यांसह विविध योजनांवर किती पैसा खर्च होतो असा हिशोबच मांडला। पुढील आठवडा पुन्हा पावसाचा, कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा। धान पीक झाले आडवे, सोयाबीनही गेले, हजारो हेक्टरचे नुकसान, पुढचे 5 दिवस अवकाळी। केळींना योग्य दर मिळेपर्यंत राहणार अर्धनग्न, अनवाणी बुरहानपूर येथे शेतकरी आंदोलन सुरू, जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न। दिवाळी संपूनही संपता संपेना सोयाबीन खरेदी केंद्रांचा घोळ, प्रशासकीय पातळीवर नियोजनच नाही, शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहेत नाराजी। पुढील आठवडा पावसाचा, कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा। आवक घटल्याने भाजीपाला तेजीत, होलसेल आणि किरकोळ मार्केटमध्येही भाववाढ। 36 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 1100 पदांसाठी लवकरच पदभरती, जालन्याच्या MBBS कॉलेजमध्ये 65 पदे भरली जाणार। सरसगट कर्जमाफी करावी, इचलकरंजी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी करावी या मागणीचे निवेदन अखिल भारतीय किसान सभा, सिद्ध अखिल भारतीय शेतमजूर युनियनच्या वतीने प्रांत कार्यालयात देण्यात आले। नाशिक जिल्ह्यात वेगवान सरी बरसल्या, कांदा पिकाचे नुकसान, कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम। शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून या चॅनलवरील व्हिडिओ बघत आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या जिल्ह्याची बातमी जाणून घ्यायची असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव नक्की कमेंट करा। जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पिकांना फटका। नाशिक जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून विविध तालुक्यांमध्ये दररोज मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे। या पावसामुळे उन्हाळ कांद्यासह कांदा रोपे, मका, सोयाबीन, द्राक्ष बागांसह फळभाज्यांनाही मोठा फटका बसला असून शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत। पावसाने बागलांना पुन्हा झोडपले, बळीराजा पुन्हा अडकला संकटात, कांदा बियाणे, मका, हरभरा, डाळिंब बागांचे मोठे नुकसान। राज्यात 500 वाळू साठे उपलब्ध, तुटवडा संपणार, लिलावाची तयारी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्पष्ट। कृषी अधिकाऱ्यांची बदली झाली तरी नंबर तोच राहणार, आता शेतकऱ्यांची चिंता मिटली, महावितरणाचा सिम कार्ड पॅटर्न सुरू। खानदेशात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने दानादान। अनुदानावर हरभरा बियाणे, पण शेतकऱ्यांना माहितीच नाही। महाबीज NSC कडून बियाणे विक्रीस, मात्र कृषी विभागाने जनजागृती केलीच नाही। शासन देणार 75,000 युवक युवतींना स्वयंरोजगार, रोजगाराभिमुख प्रशिक्षण सुद्धा। पांढऱ्या सोन्याचा काळा बाजार, पावसाने शेतकरी संकटात, मजूर मिळेना, भिजलेल्या कापसाला अवघा 4500 रुपयांचा भाव। आईच्या धाडसापुढे बिबट्याची माघार, तिने पळत जाऊन पकडली बिबट्याची शेपटी। कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एका मातेने धाडस दाखवून आपल्या चिमुकलेल्या बिबट्याच्या तावडीतून सोडवले। तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या
आणि हा व्हिडिओ आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.